धन्यवाद. भाऊ तळवडेकर देशमुख तसेच जिल्हा अध्यक्ष शंकर पाटील शिंदे व सर्वच मान्यवर सर्वप्रथम आमदार साहेब महारक्तदान शिबिराला उपस्थित नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी आमदार दिलीप पाटील बेटमुगरेकर साहेब, जिल्हा अध्यक्ष आदरणीय विठ्ठल भाऊ पावडे, रवींद्र चव्हाण साहेब यांचा जीपीएस 95 पेशवर संघटनेतर्फे पावडे साहेब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतील. माजी शिक्षण सभापती संजयजी बेळगे साहेब, आमचे महेशजी देशमुख, नगरसेवक मोहसिनबाई, आमच्या शहर महिला काँग्रेसच्या आज नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांची जयंती साजरी करण्यात आलेली आहे. आणि त्यांच्या साहेबांच्या जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासूनची जी युवक काँग्रेसच्या वतीने जी परंपरा आजही सुरू आहे ती त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आज युवक काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेलं आहे. त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. आणि आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की मराठवाड्याच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जननायक म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांची यांची ख्याती आहे. आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक धरणं त्यांनी बांधलेली आहेत. जायकवाडी असेल, विष्णुपुरी असेल, असे अनेक धरणं बांधून पाणी गावोगाव पोहोचण्याची व्यवस्था त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेली आहे. आणि आज आम्ही डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो. आज EPS 95 धारक संपूर्ण जिल्ह्यातून पेन्शनधारक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांची जी मागणी आहे ती हक्काची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्यांचे पैसे केंद्र सरकारकडे जमा आहेत. ते हक्काचे पैसे त्यांना मिळावे यासाठी ते गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करत आहे. पण केंद्र शासन कशामुळे डोळझाप करत आहे त्यांच्याकडे कळत नाही आहे. जंतर मंतरवर आंदोलन झालं, प्रत्येक जिल्हा स्तरावर आंदोलन झालं आणि त्यांनी मला निवेदन दिलं. आणि येणाऱ्या 20 तारखेच्या अधिवेशन जे पावसाळी अधिवेशन संसदेचं सुरू होत आहे, निश्चितच त्यांनी मला विनंती केली आणि त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी मी संसदेमध्ये मांडणार. काल आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सर्वपक्षीय बैठक झाली. त्यामध्ये सर्व नेते मंडळींनी त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला की शेतकऱ्यांची कामधेनू असलेली ही जिल्हा बँक त्या ठिकाणी राजकारण विरहित त्या ठिकाणी बँक राहिली पाहिजे आणि बँक अग्रगण्य बँक या मराठवाड्यामध्ये पुढे गेली पाहिजे अशी सर्व नेते मंडळीची इच्छा आहे. आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली. आता उद्या फॉर्म वापस घ्यायचा आखरी तारीख आहे, आज आहे, उद्या आहे. आता उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होईल की त्या ठिकाणी काय काय प्रक्रिया घडेल.